हॅलो एव्हरीवन, मला आज रेझिनचा खूप मोठा लेसन मिळाला आहे, तर तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि हा लेसन प्रत्येक रेझिन आर्टिस्टच्या लाईफमध्ये नक्कीच आलेला असेल. मला आवडेल म्हणून वेळ वाचवण्यासाठी मी दोन्ही नेमप्लेटसाठी एकाच वेळी रेझिन मिक्स करून ठेवलं, ते या प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये. सगळं प्लॅननुसार चाललं होतं. पहिल्या नेमप्लेटवर काम सुरू केलं, डिझाईन केलं, फिनिशिंग केलं आणि पहिली नेमप्लेट तयार झाली. पहिल्या नेमप्लेटसाठी मला लागलं होते 20 मिनिट्स. आता दुसऱ्या नेमप्लेटवर काम सुरू करायचं म्हणून मी रेझिनचा कप उचलला आणि तेव्हा मला मोठा धक्का बसला. रेझिन लिक्विड नव्हतंच, ते पूर्णपणे हार्ड झालं होतं. रेझिन ड्राय होण्यासाठी 24 तास लागतात, पण ते 20 मिनिटमध्येच हार्ड झालं होतं. तेव्हा मला रेझिन म्हणालं, माझं काम संपलं, आता मी सॉलिड झालो. आता तुम्ही बघू शकतात, मी याला कट केलेला आहे. तर या प्रकारे हा अगदी सॉलिड फॉर्ममध्ये तयार झालेला आहे. तर बघू शकता, अगदी हार्ड, कोणत्याच प्रकारचं त्याला स्टिकीपणा नाही आहे. ते अगदी हार्ड झालेलं आहे. तर हे असं का झालं ते बघूया. रेझिन जास्त प्रमाणात एकाच कपमध्ये मिक्स केलं होतं. ते बराच वेळ कपमध्ये राहिल्यामुळे क्युरिंग प्रोसेस वेगाने सुरू झाली. मी प्लॅस्टिकचा कंटेनर वापरला होता, त्यामुळे त्यामध्ये हीट जास्त प्रमाणात साठली. जास्त हीट तयार झाल्यामुळे रेझिन खूप लवकर हार्ड झालं. रेझिन मिक्स करण्यासाठी या प्रकारे पेपर कपचाच वापर करा. पेपर कपमध्ये हीट कमी साठते, त्यामुळे रेझिनची क्युरिंग प्रोसेस नियंत्रित राहते आणि रेझिन इतक्या लवकर हार्ड होत नाही. त्या दिवशी दुसरी नेमप्लेट तर झाली नाही, पण रेझिन केमिस्ट्रीचा प्रॅक्टिकल मात्र झाला. प्रत्येक रेझिन आर्टिस्टच्या आयुष्यात हा एक्सपिरियन्स एकदा तरी येतोच. रेझिन वाया गेलं, पण अनुभव खूप मोठा मिळाला. कुणाकुणासोबत झालं ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, फॉलो, शेअर नक्की करा.